प्रकरणातला आहे. तुम्ही म्हणा अद्वैत प्रकरण कसं ते हे तुम्हाला समजून सांगतो, काळजी करू नका. आपण अद्वैत प्रकरणातला जरी असला तरी महाराजांनी दोन या ठिकाणी शब्द रचना वापरलेल्या आहेत. दोन काय आहे, यश्च यावत प्राणी मात्राला जन्माला आला का भक्ती ही करावीच लागते. भक्ती केल्याशिवाय कोणी जगू शकत नाही. मग कोणी कोणाची भक्ती करत असेल, कोणी कोणाची भक्ती करत असेल, कोणी कोणाची भक्ती करत असेल. भक्ती करण्याला बंधन नाहीये, पण काय आम्ही जी भक्ती करतो ती आम्हाला पूर्वापासून आलेली आहे का. ज्ञानोबा म्हणतात ए धवडीला जे जे करती तया नाव धर्म ठेवती. आमच्या वाडवडिलांनी जे केलं तेच आम्ही पुढे चालवत आहोत. ज्ञानोबा सुद्धा या गोष्टीला मान्यता देतात. जगतील तुकोबराय म्हणतात भक्ती प्रत्येक जण करतं, भक्ती कोणी करत नाही अशातला विषय नाही. भक्ती सर काय झालं, काय झालं, हॅलो आवाजात फरक पडला थोडासा, हॅलो हॅलो हा ते सूर्यंतर्जन थोडस बरं बरं सूर्यंतर्जन थोडं सूर्यंत्राला आवाज द्या ना थोडासा. काढून दिलं का रे, आणलं का करून दे ना. भक्ती प्रत्येक जण करतो, पण भक्तीच्या पाठीमागची व्याख्या काय आहे. भक्ती तुम्ही करता, भक्ती आम्ही करतो, भक्ती प्रत्येक जण करतो, पण भक्तीच्या प्रांगणामध्ये, भक्तीच्या तत्वामध्ये, भक्तीच्या देशामध्ये आम्ही त्या जागेत व्यवस्थित बसतो का. आणि जर आम्ही जर भक्तीच्या प्रांगणामध्ये जर आम्ही जर व्यवस्थित बसत असेल तर आम्हाला आजपर्यंत भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे का. भक्ती 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 म्हणजे तरी काय हो. अलौकिक दिव्य तत्वाच्या भगवंताला स्वतःच्या अंतःकरणामध्ये सादृश्य स्वरूपाने साठवून ठेवण्याची जी क्रिया आहे तिलाच भक्ती म्हणतात. ह्या व्यतिरिक्त भक्ती काय आहे. भक्तीच्या प्रांगणामध्ये भक्तीच्या साह्याने तुम्ही भगवंताला आपलंस करून घेण्याची ताकद तुमच्यामध्ये येते. मग का हो महाराज, भक्ती जर आमची चुकत असेल तर भक्ती आम्ही कशी करायची. ज्ञानोबरायाने उत्तर दिलं तसं जगद्गुरु तुकोबारायाने उत्तर दिलं. भक्ती करत असताना त्या भक्तीतून त्या भक्तीमध्ये नम्रतेचा ओलावा पाहिजे. आम्ही भक्ती करतो नाही असं नाही, प्रत्येक जण भक्ती करतो. भक्ती करायला कोणालाही बंधन नाही. किंबहुना या जगात मी तर असं म्हणतो, जो दोन पायाचा मनुष्य म्हणून जन्माला आला तो भक्ती केल्याशिवाय मरतच नाही. हा सिद्धांत आहे. भक्ती बघा, तुम्हाला काय वाटतं दारुड्या नास्तिक भक्ती करत नाही, जे साफ खोटे. नास्तिकाला सुद्धा भक्ती आहे, दारुडा सुद्धा भक्ती करतोच. जो देव मानतो तो तर भक्ती करतो, पण जो देव मानत नाही तोही भक्ती करतो. कशावरून, अहो देव न मानण्यासाठी पहिले देवाचं अस्तित्व मान्य करावं लागेल. कल्पना करा, कल्पना करा, इथं गोरोबा काकाचं मंदिर नाहीच, इथं गोरोबा काकाचं मंदिर नाहीच, पण पहिले तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये इथं गोरोबा काकाचं मंदिर असू शकतं, किंबहुना ते आहे, किंबहुना ते होतं, हे मान्य करावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्हाला इथं नाही हा तुमच्या अंतःकरणात ठसा उमटतच नाही. काय असतं, लहानपणी मुलं, लहानपणी मुलं त्यांना एखादी गोष्ट जर खायची असेल ना, थोडा आवाज कमी ठेवला, थोडा आवाज कमी ठेवा. त्यांना एखादी गोष्ट खायची असेल ना, ते डायरेक्ट म्हणत नाही पप्पा मला चॉकलेट हवंय, ते म्हणत नाही. ते हळूच म्हणतात आई, मम्मी. आई नाही म्हणत, कोणी मम्मीच म्हणतात, मम्मी मला चॉकलेट खायचं नाही. मग ती मम्मी म्हणते अहो ऐकलं का, बाळाला चॉकलेट खायचंय. ते म्हणलंय का चॉकलेट द्या म्हणून. याचा अर्थ असा नाही का त्याला ते लागत नाही, त्याला लागतं, फक्त त्याला वेगळ्या भाषेने सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्ती प्रत्येक जण करतो, पण काय आमच्या भक्तीमध्ये नम्रता आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्ती ते नमन. आता या पहिल्या चरणातले महत्वाचे दोन शब्द आहेत, भक्ती ते नमन आणि वैराग्य तो त्याग. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. दोन्ही शब्द दर्शनवाचक आहेत.
विलास भाऊ, दोन्ही शब्द. बरं मला सांगा, जी वस्तू आपल्या जवळ आहे या वस्तूला आपण काय म्हणू? हा माईक माझ्या जवळ आहे, याला मी काय म्हणणार? हा माईक माझ्या जवळ आहे का तो माईक माझ्या जवळ आहे? माझ्या जवळ ज्या गोष्टी नाहीत त्या हा आता तो साऊंड आहे, तो साऊंड का तो माझ्यापासून भिन्न आहे, तो माझ्यापासून अलिप्त आहे. जगद्गुरु तुकोबाला म्हणतात भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. याचे दोन अर्थाने विषय घेता येतील. जगद्गुरु तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. ज्यांनी भक्ती नमनातून केलेली आहे अशांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जर भक्तीच्या मार्गाने निघालो तर मग मात्र आम्हाला भगवंतापर्यंत जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. मग का हो, अशी नम्रतेतून भक्ती कोणी कोणी केलेली आहे? बघा, कोणी कोणी केलेली आहे नम्रतेतून भक्ती? पहिला मुद्दा, पहिली भक्ती नम्रतेची आमचे हनुमंतराय. शरण शरण हनुमंता भक्तीचा मार्ग आम्हाला दाखवून आम्हाला प्रशस्त करा असे ज्यांना विनंती केल्याशी हनुमंतर आहे. भक्ती ते नमनातून केलेली भक्ती. एक महत्वाचा मुद्दा आहे. रामायण ह्या ग्रंथातून लक्ष आहे तुमचं माझ्याकडं? बोलू नका ना, मी बोलतोय ना, कशाला बोलताय तुम्ही? कीर्तनकार आहे ना, कीर्तनकार तुम्हाला सर्वांना सांगतो, कीर्तनकार आहे ना, कीर्तनकार हा शहाणा नसतो. पहिली गोष्ट मी माझ्या बाबतीत बोलतो, बाकीच्या बाबतीत नाही बोलत, मी फक्त माझ्या बाबतीत बोलतो. कीर्तनकाराला काही येत नाही, ह्या कीर्तनकाराला काही येत नाही. हा कीर्तनकार जे काही बोलणार आहे ते तुम्ही माझ्याकडे बघताय ना. भगवंताने गोवर्धन पर्वत 7 दिवस 7 रात्र करंगलीवर उचलून धरला. श्रीमद भागवत ऐकले ना सर्वांनी? काय उत्तर दिलं भगवंताने गोपालांना? अरे बाबांनो, तुमच्याकडून मिळणारी शक्ती, त्या शक्तीने मी हा गोवर्धन पर्वत उचलून धरला. मग आता मी तुम्हाला सांगतो, मी जे कीर्तन करणार आहे, मी जे ते 2 शब्द बोलणार आहे, हे तुमच्या नजरेतून मिळालेल्या आशीर्वादानेच बोलणार आहे, अन्यथा माझी तेवढी पात्रता नाही. पहिली गोष्ट, मी कीर्तनकार नाही हे जाहीर करतो. मग आता चुकलं भुकलं सगळं तुमचं तुम्ही बघून घ्या. हा बर, ठीक आहे, चल. रामायण ह्या ग्रंथातून जर हनुमंतरायांचं कॅरेक्टर काढून टाकलं, कल्पना करा, कल्पना करायला काय हरकत आहे? एक सांगू का, रामायण ह्या ग्रंथातून हनुमंतरायांचं कॅरेक्टर जर काढून टाकलं तर संपूर्ण रामायण शून्य आहे, काही किंमत नाही. रामायणाला काही किंमत नाही. नारळाच्या गाडीवर बोलतो, रामायण जे घडलं आणि रामायण जे आम्ही जे आम्हाला जे पोचलं, रामायण जो आम्हाला गाभा आवडला, मतितार्थ आवडला, या सगळ्याचा मतितार्थ हनुमंतराय आहेत. मग मला सांगा का हो, हनुमंतरायांचे एवढे मोठमोठाले कार्य आहेत. ऐका, ज्या वेळेस लंकेत जाण्यासाठी रामसेतूचं निर्माण झालं, सर्व माकडांची मीटिंग झाली, वरिष्ठ माकडांनी सर्वांनी सांगितलं की प्रभू असं असं केलं तर असं असं होऊ शकतं. हनुमंतराय गपचूप एक साईडला उभे होते. राम प्रभूंनी हनुमंताकडे बघितलं आणि हनुमंताला विचारलं, हनुमंता अरे हे सर्व म्हणतात हे करणं योग्य आहे का? हनुमंतरायाने हात जोडावे आणि प्रभूला सांगावं, प्रभू तुम्ही जे म्हणाल बस माझ्यासाठी तेच, तुम्ही फक्त सांगा काय करू. अरे हे म्हणतात शेतू बांधायचा आहे, प्रभू तुमची इच्छा असेल तर नक्की पूर्ण होईल.
काम सुरू झालं सेतूचं. तुम्हाला माहिती का, नागबाबांनी भावार्थ रामायणामध्ये या सेतूची पूर्ण लांबी दिलेली आहे. 99 योजन या सेतूचं परिमाप आहे, लांबी 99 योजनाची. त्याच्यातला 55 योजन फक्त हनुमंतरायांनी एकट्याने पुरा केलेला आहे बरं का. 44 योजन बाकीच्या माकडांनी पूर्ण केलेला आहे. नागबाबा म्हणतात की 55 योजन ज्यांनी एकट्याने सेतू पूर्ण केला, अशा हनुमंतरायांचं कुठंतरी मत आहे का हो? कुठंतरी हनुमंतराय म्हणले का, प्रभू माझं एवढं ऐका ना तुम्ही, असं एकदा तरी म्हटले का? एकदा तरी? अहो एवढंच नाही, संपूर्ण रामायणाच्या शेवटच्या कालखंडामध्ये भगवंत परत आले अयोध्येला, राज्य सुरू झालं आणि हनुमंतरायाला ज्यावेळेस पारितोषिक देण्याची वेळ आली, त्यावेळेस हनुमंतरायांनी स्वतःच्या भक्तीचं उदो न करता अंतःकरणाची सत्य भावना बोलून दाखवली, कुठल्याही प्रकारचा भीती न बाळगता. हनुमंतरायांना, आता मला तो प्रसंग सांगून टाइम वेस्ट नाही करायचा, मला फक्त सिद्धांत सांगायचा, पुढे निघायचंय. भक्ती ते नमन म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबारायांना हे म्हणायचंय की या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यांच्या भक्तीमध्ये नम्रता आहे, यांच्या भक्तीचा सिद्धांत तुम्ही घ्या आणि त्याच भक्तीच्या मार्गाने पुढे मार्गक्रमण करा.